येस, गुड इव्हनिंग एव्हरीबडी. जस्ट गोईंग ऑन विथ द फर्दर. खरंच काही गोष्टी अशा असतात की जुळून येतात. जसं ताईंची माझी काहीच ओळख नव्हती, ते ऑफिसला यायचे, मी भेटत नव्हतो, पण त्यांची झील होती की मला काय नेमकं हे विचारायचं आणि बघायचं आहे. सो एकदा आमची रँडमली भेट झाली आणि त्यांनी इन्क्वायरी केली आणि सर्व डिटेल समजून घेतलं आणि मग ॲडमिशन घेतलं. सो मी त्यांनाच त्यांचं इंट्रोडक्शन द्यायला लावेल. सो प्लीज. नमस्कार, माझे नाव प्रियंका बू. मी नाशिक रोड येथे एका कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करते. मी कॉलेजला जेव्हा यायचे तेव्हा हा बोर्ड बघितला क्लासचा, तेव्हा मला खूप असं इंटरेस्ट असल्यासारखं वाटतं की काय आहे त्या एक्साइटमेंट मी 2-3दा आले. मला फोन पण गेला. मग मला इथे आल्यावर पहिल्यांदा कळलं की शेअर मार्केट आहे किंवा इंडियन मार्केट हे आहे. पण माझी जी सुरुवात होती की मला इथे आल्यावर कळलं की फोरेक्स पण मार्केट असतं. ती माझी सुरुवात होती. म्हणजे राईट फ्रॉम ए म्हणलं तरी चालेल. म्हणून मी क्लासबद्दल सांगण्याच्या आधी एकच म्हणेन की असं म्हणतात की किती 2G आले, 5G आले, 4G आले, तरी पण आम्हाला गुरुजींची गरज आहे. आणि ते गुरुजी म्हणजे आमचे परफेक्ट ट्रेडर्सचे मिस्टर उमेश गारे सर, की ज्यांनी आम्हाला ऑर्डर ब्लॉक कसा लावायचा, जो त्याच्या स्ट्रॅटेजीज आहे, काही टेक्निक्स आहे, त्या आम्हाला यूट्यूबवर पण नाही आहे. त्या खूप छान होत्या. आणि मी एक महिला म्हणून किंवा 1-2 लहान मुलांची आई असल्यामुळे महिलांसाठी एकच सांगू शकते की फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी आपल्याला शेअर मार्केटच्या शब्दात सांगायचं झालं तर फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी एक महिला म्हणून हा प्रत्येक महिलेने करण्यासारखा फोरेक्स ट्रेडिंगचा क्लास आहे. माझा अनुभव की मला काहीच नॉलेज नव्हतं, पण विदिन 20 to 25 डेज आणि खूप साऱ्या स्ट्रॅटेजीजनी आज आम्ही ट्रेड करतो आहोत आणि भविष्यात आणखीन करू. तुम्हाला आता जसं आज तुम्ही ज्या कॉन्फिडंटली बोलताय आणि मला तो पहिला दिवस आठवतो की जेव्हा तुम्हीच मला प्रश्न केला कसं मला जमेल का, असा आपला प्रश्न होता. तर मी तुम्हाला म्हणत होतो की तुम्ही फक्त इम्प्लिमेंट करा आणि बघू आपण. तर आज तो शब्द खरं ठरला का नाही? हो सर, नक्की. मी क्लास लावताना मला भीती होती, कारण मी खूप ऐकलं होतं शेअर मार्केट म्हणजे जेवढं वरती नेतो खाली पण आणतो वगैरे. हे सगळे लोकांचे जे गैरसमज आहेत ते आमचे डाऊट्स क्लासमध्ये आल्यावरती क्लिअर झाले की सरांच्या हेल्पने की ओव्हर ट्रेडिंग नाही केलं पाहिजे, पेशन्स, माइंडसेट कसा असला पाहिजे. मी नक्की सजेस्ट करेन की यूट्यूब पाहून माणूस कधी शेअर मार्केट करू शकत नाही, त्याला लागतो तो माइंडसेट. आणि सगळ्यात पहिली गोष्ट सर, जेव्हा मी हा क्लास म्हणून केला की मला असं वाटलं नाही की मी क्लासला आली किंवा आज मी नाही आले, माझा टॉपिक मिस झाला, पण तसं कधीच वाटलं. एकदम फ्रेंडली वातावरणात हा क्लास कधी झाला आणि आम्ही कधी अर्न करायला लागलो हे आम्हाला कळलं सुद्धा नाही. ऍक्च्युली माझा पर्पज तोच आहे की तुम्ही फक्त क्लास नावाने जॉईन होताय तर हे गरजेचं नाहीये. ही तुमची जर्नी आहे ना, एक तुमच्या लाईफ स्टाईलमध्ये एक नवीन ॲडिशन तुम्ही घेताय. त्याला आपण म्हणतो अपग्रेडेड स्किल, याला अपस्किल पण म्हटलं जातं. तर मग याला तुम्ही थोडा वेळ दिला आणि व्यवस्थित जर त्याला समजून घेतलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळेच मी बऱ्याचदा रिपीट केला. तुम्ही काही अडचणी आल्यामुळे तुम्हाला काही कामं पण होते मध्ये तुम्हाला यायला जमत नव्हतं, तर मग मी थोडं प्रोफेशनली बघितलं असतं की अरे नाही आल्या जाऊन द्या, आपण काही नाही पुढे जाऊया, तर ते कधीच सॅटिस्फाईड नसतं झालेलं. पण आज जे तुम्हाला जे नॉलेज आलेलं आहे त्याचं कारण हे की आपण ते एकदम प्रोफेशनली बघत नाही किंवा त्याच्यामध्ये फक्त क्लास कंप्लीट झाला म्हणजे तुम्हाला आणि मला माझं काम संपलं असं कधीच नाही आहे. तुम्ही नेक्स्ट बॅच जी आहे त्याला पण रिपीट करू शकता. तुमचे डाऊट असेल तर तुम्ही परत एकदा येऊन कन्फर्मेशन घेऊ शकतात. फक्त एवढं आहे की लोक खूप गैरसमज तयार करतात आणि तो नको. कधी कधी मार्केटबद्दल, कधी क्लासबद्दल, कधी काही रँडमली काही चुकीचे कमिटमेंट देऊन, आणि त्याची काही एवढी गरज वाटत नाही आहे. तसं आपला आता काही क्लासमध्ये काही मेंबर असे पण होऊन गेले ज्यांना खरंच काही नॉलेज नव्हतं, तुमच्यासारखेच त्यांचा विषय होता, पण 1 महिन्यानंतर त्यांनी मला असे काही रिझल्ट चांगले दाखवले की आज ते त्याच्यावर पूर्णपणे ट्रेडिंग करून त्यांचं जे काय आहे ते कम्फर्टेबली चालू आहे. पण लेडीजमध्ये पण बरेच आजपर्यंत येऊन गेले. तुम्ही जे सजेशन दिलं ते एकदम योग्य दिलं की जर तुम्हाला फायनान्शियल इंडिपेंडन्स व्हायचे, स्टॅबिलिटी व्हायचं आहे, तर हे एकमेव मार्ग आहे जिथे इन्व्हेस्टमेंट फार कमी करायला लागते, वेळ तुमच्या हिशोबाने डिसाईड करता येतोय आणि शिवाय कुठं जायची पण गरज नाही. फक्त नॉलेजसाठी तुम्हाला तेवढे प्रयत्न करायचे. आणि जसं मी पूजा ताईंना विचारलं, तुम्हाला पण एक प्रश्न असा विचारायचा होता मला की फॅमिली थोडं बर्डन असतं ॲज अ लेडीज, रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि फायनान्शियली आपण अशा सेगमेंटकडे
क्लास जॉईन करतोय किंवा वळायचा प्रयत्न करतोय जिथे 90% लोक लॉसमध्ये. आणि आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल की काही ठिकाणी असे आहे की जिथे आपलाच माइंड आपल्याला काय म्हणतो ना की त्याला इन्फ्लुएन्स करतो आपण की ते तसंच व्हायला पाहिजे. तर असं तुम्हाला काय सांगता येईल लोकांना? येस, नक्की. जसं सर बोलले की 90% लॉस हा होतो. आणि जेव्हा घरात पण आपण सांगितलं की हा क्लास लावायचा आहे, अरे नाही काय त्याचं आहे का, त्याच्यात लॉसच होतं, बघून कर, हे जे असतात ना, म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स जेव्हा एक इट्स पर्सनल थिंग की म्हणजे मला जेव्हा लावायचं होतं माझे मिस्टर म्हणजे ठीक आहे तुला लावायचं तू लाव, प्रॉफिट झाला तरी तुझा, लॉस झाला तरी तुझा. पण जेव्हा माझी प्रॅक्टिस किंवा मी काहीतरी केलं तेव्हा बघून स्वतः त्यांनीच मला एक अकाउंट ओपन करून दिलं, त्याच्यात 25,000 बॅलन्स ठेवायचा होता, जस्ट बिकॉज ऑफ की मी इथे आल्याने काहीतरी करत होते. आणि खरंच हा एक सेकंड इन्कम सोर्स म्हणून खूप छान आहे हा क्लास, स्पेशली महिलांसाठी. घर आणि सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आपण करू शकतो. सरांची हॅजिंग स्ट्रॅटेजी आहे, ना प्रॉफिट ना लॉस, ही खूपच सुंदर आहे. त्याच्या माध्यमातून किंवा ॲटलिस्ट स्कॅल्पिंग करून रोज छोटे छोटे तुम्ही 400 ते 500 रुपये छोटे प्रॉफिट्स घेऊन तुम्ही नक्कीच कमवू शकता. ते आपण ट्रेड केले, आलेल्या पहिले ट्रेडर्स केले आणि मोस्ट प्रोबेबली जे ट्रेडरमध्ये आपला जो प्रॉफिट झाला, आज लोकांना तेवढं दिवसभरात काम करून पण भेटत नाही, असं पण आहे. तर मी सर्वांना सजेस्ट हेच करेल की जसं ताई सांगताय ही गोष्ट खरी आहे, जोपर्यंत करत नाही आणि त्याच्यासाठी अगोदर नॉलेज घेत नाही तोपर्यंत कोणतीही दिशा आपण ठरवू शकत नाही. बरोबर आहे. लोकांनी सांगितलं, आपण ऐकलं म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवू नये, हे अगदी चुकीचं. सो एनिवेज, ऑल दी बेस्ट. तुम्ही अजून काही तुमचे कधी पण डाऊट असले तुम्ही येत करा. असं नाही की क्लास झालाय म्हणजे उद्यापासून तुम्ही नाही आले तर मला काही असं अवघड वाटणार, असं नाही आहे. तुम्हाला कधी वाटतं तुम्ही या, तुमचे डाऊट क्लिअर करा. अँड मोस्ट प्रॉब्ली जर आपली जी संध्याकाळची जी बॅच आहे ज्याच्यामध्ये आपण लाईव्ह ट्रेडिंग करतो, तुम्ही कंटिन्यू येऊन लाईव्ह ट्रेडिंग करू शकता. मी नक्की सांगू शकते, हा एकमेव असा जेव्हा पहिल्यांदा मी फीज सरांनी मला सांगितली क्लासची तेव्हा म्हटलं बापरे, सगळ्या क्लासपेक्षा थोडी जास्त होती, पण यांचा जो काहीतरी युनिकनेस होता तो युनिकनेस मी एक महिन्याभरात पाहिला. आणि आपण जेव्हा विचार करतो की जेव्हा आता मी लाईव्ह ट्रेडिंगचं हे आपल्याला शिकवतात, हे बाकी क्लासमध्ये शिकवलं जात नाही, आणि हे 20,000 आपल्याला लाईफ टाईमसाठी आहेत की आपण पुढे वर्षभर किंवा पुढे 5-10 वर्ष कितीही दिवस किंवा नवीन टॉपिक ऍड जरी झाला तरी आपण येऊ शकतो, सरांचं गायडन्स घेऊ शकतो. म्हणून मी जास्तीत जास्त स्पेशली महिलांना किंवा जी कॉलेज करतात त्या स्टुडंट्सला पण रिक्वेस्ट करेन की तुम्ही एक नक्कीच सेकंड इन्कम सोर्स म्हणून या कोर्सकडे नक्कीच बघा आणि जास्तीत जास्त जणांनी परफेक्ट ट्रेडर्समधून परफेक्ट ट्रेडर होण्यासाठी क्लास करा. हा पॉईंट मी फक्त रिपीट करतो कारण मी जर काय म्हणतात यूट्यूबला प्रमोट करायचा प्रयत्न करतोय की मला तुमच्याकडून काही नकोय. ठीक आहे, प्रोफेशनली फीज घ्यायला पाहिजे, मी ती घेतोय आणि डेफिनेटली त्याच्यामध्ये तुमचं आणि माझं नॉलेज ना काही दिवसांनी एक्सचेंज होणार आहे. तुम्ही त्याच्यासाठी चार्जेस घेणे किंवा त्याच्यानंतर तुम्हाला काही चार्जेस लावणे ते माझ्या बुद्धीला तरी पटत नाही. आणि जो रिअल ट्रेडर असतो तो ट्रेडिंग करून पैसा कमवतोच, त्याच्यामुळे त्याला फक्त इन्कम म्हणून क्लास नाही घ्यायचा आहे. सो मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की हा एकमेव क्लास असू शकतो, मला माहीत नाही, जिथे तुम्हाला लाईफ टाईम फ्रीमध्ये क्लास परत रिपीट करायची कधीही गरज पडली तर करू शकता. एकदाच फीज भरायची आहे आणि परत तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही रिपीट करू शकता. फक्त प्रश्न एवढाच आहे, रिपीट करताना जेवढे शेड्यूल आपला आहे, जसं आज 20 डेज आहे तर तुम्हाला 20 डेज कंटिन्यू करायला लागेल. हा माझी रिक्वेस्ट आहे, पर्सनल रिक्वेस्ट आहे की फक्त मला एक टॉपिक नाही समजला म्हणून मी तेवढंच ऐकतो, असं होणार नाही. डे 1 पासून तर डे एंडपर्यंत जेवढं मी शिकवणार आहे ते परत तुम्हाला शिकवणार आहे, मला कुठंच अडचण नाही. फक्त रिझन काय की तुम्ही अर्धा विचार करून येणार, अर्धा विचार करून कुठेतरी तेवढंच सोल्युशन घेणार आणि मागे काय आलेलं आहे ते मला माहीत नाही आणि परत तुम्ही त्यात चुका करणार. तर तसं नको व्हायला म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की 20 डेज कंटिन्यू या, कंटिन्यू पूर्ण बसा, चांगल्या गप्पा मारतो आपण. क्लासमध्ये जे काय होतंय नवीन त्या गोष्टी तुम्हाला कळतात, तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय तिथून तुम्हाला काय शिकायला भेटलंय हे पण तुम्हाला कळतं. सो एनिवेज ताई, ऑल दी बेस्ट अँड जस्ट डू द ट्रेड. थँक्यू.